मित्रांनो, इंग्रजीत म्हण आहे शो मस्ट गो ऑन. तसंच बिग बॉसच्या बाबतीत म्हटलं जातं. गेल्या आठवड्यात रुचिता दामदार हिचं एक्झिट झालं आणि आता आता विशाल याने टोळीमध्ये कोण नसल्यामुळे प्राजक्ता शुक्रेकडे तो गेला आहे आणि तिथून तो गेम आपला स्वतःचा दाखवत आहे. आता नक्की गेम नक्की काय आहे. आता रुचिता दामदारची जागा राखी सावंत हिने पहिल्याच पासून घेतली होती आल्यापासून. त्यामुळे रुचिता जामदारीला शोमधनं काढण्यात आलं, कारण की रुचिता जामदारचा रोल तसा काही राहिलाच नव्हता राखी सावंत आल्यापासून. आणि त्यामुळे रुचिता जामदारीला काढलं आणि शो मस्ट गो आउट. मित्रांनो, आता नक्की विशाल हा कोणाच्या टीममध्ये जातोय? काटा गँग आणि आता आरवी बापट गँग जी आहे ती मला तर वाटतंय तर मी कोलते आरवी बापट आणि विशाल जो आहे तो टॉप 3 पर्यंत जाईल. आणि प्रभूचा नक्की काय गेम आहे आणि प्राजक्ताचा नक्की काय गेम आहे हा फक्त कोणाला कळलाय मित्रांनो? हा फक्त बिग बॉसलाच कळलाय. नक्की काय गेम आहे तो प्राजक्ताचा आणि प्रभूचा. आणि या दोघांच्या नादात जे खेळतात तेच बाजूला राहिलेत. जसं की रुचिता जामदार याने पहिल्यापासूनच खेळली, परंतु विशाल याने जर अनुश्री मानेला बोर्ड न देता ही रुचिता जामदारला बोर्ड दिला असतं तर सरळ आपली रुचिता जामदार ही नॉमिनेशनपासून म्हणजे वाचली असती आणि ती पुढं आली असती. परंतु चुकीची संगत आणि चुकीची संगत तरली की काय होतं मित्रांनो, आपण ही खेळाच्या बाहेर पडतो हे कळायला रुचिता जामदारला उशीर झाला. त्या बाबतीत जी अनुश्री माने आहे ती आरवी बापटच्या टीममधून आता खेळत होती आणि ती सध्या पुढं आलेली आहे. टॉप 5 पर्यंत जाऊ शकते. आता नक्की काय होईल आणि काय नाही. वाईल्ड कार्ड सदस्यामुळं खेळात नवीन रंगत आलेली आहे मित्रांनो. आणि तुम्ही बिग बॉस हा शो पाहत राहा. आता IPL पण येत आहे 28 तारखेला आणि धुरंधर मूवीसुद्धा येत आहे. तर तुम्ही सगळे फॉलो करत राहा. मनोरंजन हे